खरं म्हणजे जे 6 खासदार येत आहेत ते माननीय एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून येत आहेत आणि आज ज्या प्रकारे शिंदेसाहेब विकासाचं एक उद्दिष्ट घेऊन चाललेले आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन जे चाललेले आहेत ते बघून 6 खासदारच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम विविध पक्षातले बरेचसे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा ओढा आज शिवसेनेकडे वाढलेला आहे, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाकडे वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आता नेते मंडळी सगळे उबाटामधले अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना काय करावं काय बोलावं हे सुचत नाही आहे. एक संपादक असलेल्या एका पत्रकाचं संपादकत्व असलेल्या नेत्यांनी असं ही भाषा वापरणं खरं म्हणजे चुकीची आहे, पण ते त्यांची पण मजबुरी आहे कारण ते पण अस्वस्थ झालेले आहेत की काय करावं आणि काय नाही हे त्यांना समजत नसल्यामुळे त्यांच्याकडनं अशा प्रकारची भाषा होते. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये 6 खासदार फुटण्याच्या प्रोसेसमध्ये 15-15 कोटी रुपयांचे तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी ॲडव्हान्सेस ते या सगळ्या खासदारांना दिलेले आहेत. कोट्यवधी रुपयांची शेकडो कोट्यवधी रुपयांची संपूर्ण कामं जी आहेत ती त्यांच्या पक्षाला देण्यात येणार आहेत अशा पद्धतीचं म्हटलं जातं आहे. म्हणजे त्यांना देण्यात येणार आहे आणि त्याच्यावरतून टक्केवारी मिळणार आहे. त्यामुळे मोठं पैशांचं गणित यामध्ये लागलेलं आहे. नाही असं अजिबात मला वाटत नाही, कारण आम्हीसुद्धा जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यानंतर आम्हीसुद्धा जो उठाव केला हाहीसुद्धा आम्ही सर्व बघितलेलं आहे. पण आम्हाला आमचं उद्दिष्ट सर्वांचं एकच असतं, ते म्हणजे आपल्या आपल्या विभागामध्ये विकासाची कामं करणं आणि जो शब्द आपण मतदारांना दिलेला होता तो पूर्ण करणं. आणि त्याच्यामुळेच साधारणतः शिंदेसाहेब नेहमी चांगल्या पद्धतीने विकास कामाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून देतात, कामं करून देतात आणि त्याच्यामुळे हा ओढा वाढतो. पण हे राऊतसाहेब म्हणा की कोणी ज्यांनी हे आरोप केले असेल मग ते काय ह्या सर्व गोष्टीला साक्षीदार असतात का? तर नसतात. फक्त हे ओरली आपलं काहीतरी आरोप करायचे म्हणून करायचे आणि भरकटलेल्यांपैकी नेते असलेल्यापैकी ते आहेत. त्याच्यामुळे त्यांनी असं विधान करणं हे ते अतिशयोक्ती आहे. खरं तर खास करून मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेची ताकद आता जास्त आहे. 10 त्यांच्याकडे आमदार आहेत मुंबईमध्ये, त्याचसोबतच 60 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये. एकीकडे 6 खासदार त्यांची साथ सोडताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता हे नगरसेवक आणि आमदार हे देखील तुमच्या पक्षाकडे येतील का? तुमच्या पक्षाच्या नेत्यांशी काही त्यांनी संपर्क साधलाय का? तुमचा संपर्क साधलाय का या सगळ्या आमदार नगरसेवकांशी? नाही, अगदीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर खासदार आलेले आहेत. खासदारांच्या पाठोपाठ जे काही येणारे असतील ते निश्चितपणाने भविष्यामध्ये येतीलही. आम्ही सर्वांचं स्वागत करायला उत्सुकच आहोत, कारण आम्हाला शिवसेना मोठी करायची आहे, माननीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व मोठं करायचं आहे आणि ते आलेल्या सर्वांचंच आम्ही स्वागत करू. खरं तर मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान होतील काय वाटतं सर्वसामान्य शिवसैनिक? आमच्या सर्वांची तीच अपेक्षा आहे. परंतु एकीकडे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ह्या सगळ्यामध्ये उबाटाकडनं असा आरोप केला जातो की कुठेतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भांडणं जी आहेत ती केंद्रातल्या नेत्यांकडनं लावली जातात. नाही, अशा प्रकारचं काही नाही. फक्त हे उबाटा गट संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं खूपच चांगलं हे चाललेलं संवाद चांगला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं जे काही होईल त्या वरच्या नेत्यांच्या बैठकीतूनच सर्व काही होणार आहे. पण सध्या तरी सगळं चांगलं आहे आलवेला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.